Hi students, I am S.B. Bhalerao and today we are studying 8th standard subject English Unit 4th Chapter 5th Festivals of Northeast India. Today's our topic is about the different festivals celebrated in the northeast part of India. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या भारत देशामध्ये ईशान्येकडील जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये जे वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात त्याबद्दलची माहिती सदरील पाठामधून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतो, जसे की होळी, दीपावली, मकर संक्रांती, गौरी गणपती, ईद, ख्रिसमस असे काही सण आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साजरे करतो. तसेच काही सण आपल्या भारत देशामधील जे ईशान्येकडील राज्य आहेत त्यामध्ये देखील साजरे केले जातात. प्रस्तुत सण कोणते आहेत, कधी साजरे केले जातात, त्यांचं काय महत्त्व आहे हे आपण आपल्या आजच्या पाठामधून जाणून घेणार आहोत. तर चला बघूयात मग आजचा आपला पाठ फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. Read about how different festivals are celebrated in the northeastern state of India. The northeast region of India consisting of 7 states. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे ईशान्येकडील जो भारताचा भाग आहे तो 7 राज्यांनी बनलेला आहे. ते 7 राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड अँड त्रिपुरा. तर या राज्यांना आपण 7 सिस्टर्स असं सुद्धा म्हणतो. आणि या 7 सिस्टर्स राज्यामध्ये किंवा ह्या 7 राज्यांमध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात हे आज आपल्याला शिकायचं आहे. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट हे 7 राज्यांनी बनलेलं आहे. इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर आणि हे तेच ठिकाण आहे की जे डायव्हर्स कल्चरनी बनलेलं आहे. डायव्हर्स म्हणजे वैविध्यपूर्ण अशा संस्कृतीने ते बनलेलं आहे, परंपरेने ते बनलेलं आहे. द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब्स सेलिब्रेट देअर युनिक फेस्टिवल्स विथ ग्रेट एन्थुझियाझम अँड जॉय. येथे असणारे जे विविध समुदाय आहेत आणि ज्या विविध जाती आहेत त्या जाती त्यांचे युनिक म्हणजे वेगळे असे फेस्टिवल्स म्हणजे सण साजरे करत असतात विथ ग्रेट एन्थुझियाझम, खूपच उत्साहाने आणि आनंदाने, विथ जॉय. मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर. त्यांचे बरेच सारे जे सण असतात ते शेतीविषयक कामकाजावर अवलंबून असतात. अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रॅडिशनल म्युझिक. आणि एकही सण पारंपरिक संगीताने आणि नृत्याने पूर्ण होत नाही. ब्लेस विथ द लश ग्रीनरी अँड द मायटी रिव्हर ब्रह्मपुत्रा. त्यांना जे वरदान मिळालेलं आहे, आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, ईशान्येकडील जी राज्य आहेत त्या सर्व राज्यांना निसर्गाचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला तिथे हिरवळ जी आहे, लश ग्रीनरी म्हणजे समृद्ध अशी हिरवी पालवी सगळीकडे बघायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी असं वर्णन करण्यात आलेलं आहे, ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी म्हणजे हिरव्यागार वनराईने नटलेली भूमी. अँड द मायटी रिव्हर आणि प्रबळ अफाट अशी रिव्हर ब्रह्मपुत्रा, अफाट अशी रिव्हर ब्रह्मपुत्रा. द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट. आणि आसामचे जे लोक आहेत त्यांना सेलिब्रेट करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो बिहू इज अ चीफ फेस्टिवल. आणि आसाममधील बिहू हा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा सण आहे. तर मग आपण बघू शकतो की आसाममधील महत्त्वाचा जो सण आहे तो आहे बिहू. So Bihu is the chief festival of this state. It is celebrated by the people of all religions. हा जो सण आहे तो सर्व धर्मांच्या लोकांमध्ये साजरा केला जातो. कास्ट सर्व जातीचे आणि ट्राईब म्हणजे सर्व जमाती बिहू हा सण साजरा करतात. द 3 डिफरंट सेट्स ऑफ बिहू आर द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, द कम्प्लिशन ऑफ सोविंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन. आपण बघू शकतो की बिहू हा जो सण आहे हा 3 टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे. जसं की त्यामध्ये द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, ज्या वेळेला सुगीचे दिवस चालू होतात तो कालावधी. द कम्प्लिशन ऑफ सोविंग, ज्या वेळेला पेरणी पूर्ण होते
तो कालावधी, अँड द एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, आणि ज्यावेळेला हार्वेस्ट म्हणजे सुगीचे दिवस संपतात त्यावेळेचा कालावधी. अशा 3 कालावधीमध्ये, अशा 3 सेट्समध्ये बिहू हा जो सण आहे तो साजरा केला जातो. द बिहू डान्स इज जॉयस अँड परफॉर्म बाय बोथ द यंग अँड द वुमन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आसाम राज्याचा जो बिहू डान्स आहे तो भारतभर प्रसिद्ध आहे, तो जगप्रसिद्ध आहे. आणि हा जो डान्स आहे इज अ जॉयस वन, हा एक आनंदाने भरलेला डान्स आहे. वन परफॉर्म बाय बोथ यंग मॅन अँड द वुमन, जो की स्त्रिया आणि पुरुष दोघेही साजरा करतात, दोघेही ह्या नृत्यामध्ये सहभाग घेतात. इज नोटेड फॉर अ ब्रिस्क स्टेप, आणि तो ओळखला जातो त्यामधील ब्रिस्क स्टेपसाठी. ब्रिस्क म्हणजे क्विक, म्हणजे चपळ ज्या हालचाली असतात, चपळ ज्या मुवमेंट्स असतात यासाठी तो जाणला जातो. अँड हँड मुवमेंट, आणि हाताच्या ज्या हालचाली आहेत यासाठी तो जाणला जातो, यासाठी त्याची ओळख आहे, ख्याती आहे. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स, अनयुज्युअल म्हणजे नेहमीपेक्षा वेगळे असे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वाद्याची जी साहित्य आहेत ज्यांना आपण कधी बघितलेलं नसतं, असे अनयुज्युअल म्हणजे वेगळे असे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचा वापर या नृत्यामध्ये म्युझिक देण्यासाठी केला जातो. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड द ट्रॅडिशनल म्युझिक. या अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्सच्या मदतीने या नृत्यासाठी पारंपरिक संगीत दिलं जातं. द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम, द पेपा अ वाइंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम अ बफेलो हॉर्न, सिम्बल्स अँड अ बंबू क्लॅपर. तर आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो की ढोल जो आहे विच इज सिमिलर टू ड्रम, जो की ड्रमसारखा असतो, जो आपण ज्या आपल्याकडे ढोलकी असते त्यासारखा तो असतो. त्यानंतर द पेपा, पेपा हे सुद्धा एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे. वाइंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम बफेलो हॉर्न, जे की म्हशीच्या शिंगापासून हे वाद्य बनवलेलं असतं. त्यानंतर सिम्बल्स, जसे आपल्याकडे झांज असतात त्या पद्धतीचं वाद्य. आणि बॅम्बू क्लॅपर, बॅम्बू क्लॅपर म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे टाळ असतात तसा त्यांच्याकडे बॅम्बू क्लॅपर असतो. ह्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचा वापर बिहू डान्समध्ये केला जातो. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन, आणि यामध्ये जे गाणे ते समुदायाची लोक गात असतात ते जे गाणे आहेत ते हँडेड डाऊन असतात. हँडेड डाऊन म्हणजे पास्ड ऑन टू अ लेटर जनरेशन, म्हणजे एका पिढीकडून ते पुढच्या पिढीकडे आलेली असतात. अशी गाणी त्या ठिकाणी गायली जातात थ्रू मेनी जनरेशन्स, खूप साऱ्या पिढ्यांकडून ती गाणी आलेली असतात. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट द व्हिजिटर्स अँड द लोकल्स लाईक इन अ लार्ज नंबर. आणि इतकेच नव्हे तर या ठिकाणी बिहू डान्सच्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात. आणि ह्या बिहू डान्सच्या ज्या स्पर्धा असतात ते संपूर्ण जे भारतामधून जे व्हिजिटर्स आहेत, भेट देणारे जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी ती एक आकर्षणाची गोष्ट असते. आणि जे लोकल्स असतात म्हणजे तिथले देखील जे लोक असतात ते सुद्धा मोठ्या उपस्थितीने या डान्ससाठी उपस्थिती लावतात, आवर्जून त्या ठिकाणी ते हजेरी लावतात. लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस रिजन ऑफ द हिमालयाज, आणि आपण पुढे जर माउंटेनियस म्हणजे पर्वतराजींनी वेढलेल्या हिमालयाच्या पार्टमध्ये गेलो तर आपल्याला अरुणाचल प्रदेश लागतो. आणि अरुणाचल प्रदेश जो आहे, अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन द एन्शंट लिटरेचर ऑफ द पुराणास अँड द महाभारता. आणि अरुणाचल प्रदेश या राज्याचा उल्लेख आपल्याला आपली भारतामधील जी प्राचीन असे पुराण आहेत आणि महाभारत आहेत याच्यामध्ये सुद्धा अरुणाचल प्रदेशचा उल्लेख आपल्याला आढळतो. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फिलिंग फॉर अ ब्युटी. या भागातील लोकांना निसर्गाने भरीव अशा निसर्ग सौंदर्याने समृद्ध केलेला आहे. विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्हिटीज, जे की त्यांच्या सणांमध्ये, त्यांच्या सॉंग्समध्ये, गाण्यामध्ये आणि त्यांच्या नृत्यामध्ये दिसून येतं. त्यांचं निसर्गाप्रतीचं गहन असं प्रेम त्यांच्या वेगवेगळ्या सणांमधून, गाण्यांमधून आणि नृत्यामधून आपल्याला दिसून येतं. द न्यू इयर फेस्टिवल कॉल्ड द लोझर इज परहॅप्स द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल इन द सर्टन एरियाज ऑफ अरुणाचल. आणि लोझर नावाचा नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जाणारा जो सण आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो. जसं की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते गुढीपाडवा या सणाने करतो, तसं अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्याला लोझर नावाचा एक सण आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी
बऱ्याच अरुणाचल प्रदेशच्या बऱ्याच पार्टमध्ये तो साजरा केला जातो. ऑन दिस ऑकेजन पीपल क्लीन आउट देअर होम्स. या दिवशी लोक त्यांची घरं स्वच्छ करतात. टू ब्रिंग द न्यू इयर, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. अँड डिस्कार्ड द ओल्ड, आणि जे जुनं आहे जुन्याचा नाश करण्यासाठी. नवीन जे घराची लोक काय करतात त्या ठिकाणी नवीन घरं त्या ठिकाणी सजवतात. अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर, नायझॉल चाकोबा. आणि हे हे बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचलमध्ये लोझर नावाचा सण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा जो फेस्टिवल आहे तो आपण बघणार आहोत. तो फेस्टिवल म्हणजे तो आहे नायझॉल चाकोबा. चाकोबा नावाचा जो फेस्टिवल आहे तो मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. या सणामध्येचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये काय केलं जातं की बाइंड अँड रिवाइज रिलेशन बिटवीन द मॅरिड गर्ल्स अँड दिअर पॅरेंट्स. जे मॅरिड गर्ल्स असतात म्हणजे ज्या लग्न झालेल्या मुली असतात आणि दिअर पॅरेंट्स यांच्या नातं समृद्ध करणारा हा सण असतो. जसं आपण बघू शकतो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील नवीन ज्या लग्न झालेल्या मुली असतात त्यांना पंचमी या सणाला आपल्याकडे माहेरामध्ये घेऊन येतात आणि त्यांना नवीन कपडे वगैरे आपण घेतो. तशा पद्धतीचा त्यांचा चाकोबा नावाचा जो सण आहे, या सणामध्ये नवीन ज्या विवाहित मुली असतात त्या मुलीला आणि त्यांचे जे पॅरेंट्स आहेत यांच्यामध्ये यांचं नातं समृद्ध करणारा हा सण आहे. यामध्ये काय केलं जातं, द वुमन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन अ सिम्प्टियस फीस्ट अँड द गिफ्ट्स. या सणामध्ये ज्या स्त्रिया असतात लग्न झालेल्या आणि त्यांची जी मुलं असतात यांना काय केलं जातं, सिम्प्टियस फीस्ट म्हणजे मोहक अशी चमचमीत पदार्थांची मेजबानी दिली जाते. ड्युरिंग द चिरोबा, द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन द एप्रिल, पीपल क्लीन अँड डेकोरेट दिअर हाऊसेस अँड प्रिपेअर द फेस्टिव्ह डिशेस. त्यानंतर मणिपूरमध्ये पुढचा जो साजरा केला जाणारा जो सण आहे तो बघू शकतो आपण, तो आहे चिरोबा. चिरोबाच्या फेस्टिवलमध्ये मणिपूरमध्ये न्यू इयर फेस्टिवल आहे जो की एप्रिल महिन्यामध्ये साजरा केला जातो. यामध्ये सुद्धा लोक पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस, लोक त्यांची घरं स्वच्छ करतात, क्लीन करतात, डेकोरेट करतात, घरांना सजवतात. अँड प्रिपेअर द स्पेशल फेस्टिवल डिशेस, आणि त्यासाठी वेगळ्या ज्या डिशेस असतात त्या रुचकर अशा डिशेस ते बनवतात. ॲज अ पार्ट ऑफ द रिच्युअल द विलेजेस क्लाइंब द नियरेस्ट हिलटॉप्स फॉर द बिलीव्ह दॅट दिस विल हेल्प देम राईज टू हायर प्लेन इन दिस लाईफ. आणि त्यांच्या रूढी परंपरेचा एक भाग म्हणून जवळच असणाऱ्या हिलटॉप्सवरती म्हणजे डोंगर माथ्यावरती ते लोक चढतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की असं केल्याने त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी येईल, त्यांच्या जीवनाचा त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा आलेखसुद्धा त्यामुळे चढता राहील अशी त्यांची धारणा आहे आणि त्यामुळे ते जवळच असणाऱ्या एका हिलटॉप्सवरती ते चढतात. द स्प्रिंग फेस्टिवल ऑफ कॅप्च्युअरकूट इज अ इम्पॉर्टंट ऑकेजन मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोराम. त्यानंतर आपण बघू शकतो की कॅप्च्युअरकूट नावाचा जो सण आहे तो मिझोराम या राज्यामध्ये साजरा केला जातो. आता ह्या कॅप्च्युअरकूट नावाच्या सणाला इट इज इम्पॉर्टंट ऑकेजन, हा एक महत्त्वाचा सण आहे, मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोराम, आणि तो मिझोराम या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो. मेन अँड वुमन ऑफ ऑल एजेस, सर्व वयाची स्त्री आणि पुरुष, वेअरिंग द ट्रॅडिशनल ड्रेसेस, ते त्यांचे पारंपरिक कपडे परिधान करतात, वस्त्र परिधान करतात. अँड हेडगिअर म्हणजे मुंडासे ते बांधतात. हेडगिअर व्हॉट इज वॉर्न ऑन द हेड, जे की एक विशिष्ट प्रकारे मुंडासे त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, तसे ते त्यांच्या डोक्यावरती परिधान करतात. परफॉर्म द फॉक डान्सेस, आणि ते पारंपरिक नृत्य करतात. अँड सिंग द ट्रॅडिशनल सॉंग्स, आणि त्यांचे जे पारंपरिक गाणे आहेत ते पारंपरिक गाणे गातात. ऑन दिस ऑकेजन, या प्रसंगी ड्रम्स, ढोलक्या, गॉंग्स ते थाळी अँड सिम्बल्स म्हणजे झांज ॲड टू दिस फेस्टिवल, असे जे वेगवेगळे म्युझिकचे साहित्य आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याचा वापर करून ते हा सण साजरा करतात. त्यानंतर पुढचा जो सण आहे तो आहे वांगला. वांगला नावाचा जो सण आहे तर या वांगला नावाच्या सणाला त्या ठिकाणी 100 ड्रम फेस्टिवल असं सुद्धा म्हटलं जातं आणि इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल सेलिब्रेटेड बाय द गारोज इन द विलेजेस ऑफ मेघालय. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो की गारो ह्या ज्या जमाती असतात किंवा ही जी जमात आहे ह्या जमातीकडून हा सण जे विलेजेस आहेत मेघालयामधले जे वेगवेगळी गावं आहेत
त्या गावामध्ये असणाऱ्या गारो ज्या नावाच्या जमाती असतात, या गारो नावाच्या जमातींमध्ये वांगला नावाचा सण साजरा केला जातो, त्यालाच 100 डम फेस्टिवल असं सुद्धा म्हणतात. तर बघूयात मग काय आहे. तर हा सण वांगला और द 100 डम फेस्टिवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल सेलिब्रेटेड बाय द गारोज इन द विलेजेस ऑफ मेघालय. दिस हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ द पिरियड ऑफ हार्वर्क. हा एक हार्वेस्ट फेस्टिवल आहे. हार्वेस्ट फेस्टिवल म्हणजे सुगीच्या दिवसांमध्ये साजरा केला जाणारा हा सण आहे. इज सेलिब्रेटेड टू मार्क द गुड हार्वेस्ट. आणि हा कशासाठी साजरा केला जातो? इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ द पिरियड ऑफ द हार्डवर्क. आणि हा यासाठी साजरा केला जातो की जी काही कष्टांची कामं आहेत ती कष्टांची कामं आता संपलेली आहेत. एंड ऑफ द पिरियड ऑफ द हार्डवर्क यासाठी हा सण साजरा केला जातो. विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. आणि त्यांची अशी धारणा आहे की यामुळे निश्चितच खूप चांगली सुगी येते, चांगले सुगीचे दिवस येतात. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज टू पॅरलल लाईन्स. आणि यावेळेला एक नृत्य देखील, विशिष्ट नृत्य देखील यावेळेला साजरं केलं जातं. तर यामध्ये काय केलं जातं? हॅज टू पॅरलल लाईन्स, दोन समान लाईनी बनवल्या जातात. वन ऑफ मेन, एक लाईन पुरुषांची, अँड अदर ऑफ द वुमन, दुसरी लाईन जी आहे ती स्त्रियांची असते. क्लॅड इन दिअर फेस्टिव्ह कॉस्च्युम, आणि त्यांनी क्लॅड केलेले असतात. क्लॅड म्हणजे परिधान केलेले असतात. इन दिअर फेस्टिव्ह कॉस्च्युम, त्यांचे जे पारंपरिक आभूषणं आहेत, त्यांचे पारंपरिक जे पोशाख आहेत, कपडे आहेत, ते त्यांनी परिधान केलेले असतात. वाईल द मेन बीट द ड्रम्स, यावेळेला पुरुष जे आहेत ते ड्रम्स वाजवतात, ढोल वाजवतात. द लाईन्स ऑफ डान्सर्स मूव्ह फॉरवर्ड टुगेदर इन अ रिदमिक मॅनर. आणि ज्या डान्सर्सच्या लाईन असतात त्या एका विशिष्ट अशा तालावर पुढे सरकत जातात आणि पुरुष जे आहेत ते ढोल वाजवतात. अशा पद्धतीने नृत्य या सणामध्ये साजरं केलं जातं. त्यानंतर पुढचा जो सण आहे तो आपल्याला बघायचा आहे, किंवा जो त्रिपुरा या राज्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. द मेन फीचर ऑफ फेस्टिवल्स इन त्रिपुरा इज दॅट ऑल पीपल जॉईन इन द सेलिब्रेशन्स. मेनी ऑफ द डान्स परफॉर्म ड्युरिंग द सम ऑफ द festivities represent the hunting, fishing, food gathering and various other activities. Some of the festivals attract the people from all over the India. तर त्रिपुरा या राज्यामध्ये जे सण साजरे केले जातात, तर यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या जे म्हणजे प्रतिनिधित्व करतात, जसं की रिप्रेझेंट द हंटिंग, शिकार करणे, मासेमारी, फिशिंग, त्यानंतर फूड गॅदरिंग, अन्न जमा करणे, आणि अशा काही ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्या निसर्गाशी संबंधित असतात, या ॲक्टिव्हिटीजच्या संबंधित अनेक ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत यामध्ये साजऱ्या केल्या जातात, परफॉर्म केल्या जातात. यावेळेला काही डान्स, गाणी यावेळेला म्हटली जातात. सम ऑफ दिस फेस्टिवल्स अट्रॅक्ट द पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द इंडिया. आणि हे जे फेस्टिवल्स आहेत जे की त्रिपुरामध्ये साजरे केले जातात वेगवेगळ्या प्रसंगावरती, तर यांचं आकर्षण भारतातील खूप साऱ्या पर्यटकांना नेहमीच आहे. नागालँड कन्सिस्ट ऑफ द डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल हू आर युनिक इन दिअर कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स अँड द फेस्टिव्हिटीज दे सेलिब्रेट. नागालँड हे जे राज्य आहे हे वेगवेगळ्या जमातीच्या लोकांनी बनलेलं राज्य आहे. हू आर युनिक, जे की एकमेव द्वितीय आहेत, त्यांच्यासारखे तेच आहेत. इन दिअर कस्टम, त्यांच्या चालीरीती देखील युनिक आहेत, एकमेव द्वितीय आहेत. अँड ट्रॅडिशन, त्यांच्या परंपरासुद्धा ह्या एकमेव द्वितीय आहेत. अँड द फेस्टिव्हिटीज, आणि त्यांचे सणसुद्धा हे इतर सर्वांपासून वेगळे आहेत, युनिक आहेत. सॉंग्स अँड डान्सेस फ्रॉम द सोल ऑफ दिस फेस्टिव्स, आणि नृत्य आणि डान्स जे आहे, सॉंग्स अँड डान्स हा त्यांचा द सोल म्हणजे आत्मा आहे ऑफ दिस फेस्टिवल्स. या सर्व सणांचा सॉंग्स अँड डान्स हा जो आहे तो सोल आहे, आत्मा आहे. थ्रू विच दिअर ओरल हिस्ट्री इज पास डाऊन, आणि याच गाण्यांमधून, नृत्यामधून त्यांचा जो गौरवशाली इतिहास आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास्ट होत असतो, तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. अ मेजर फेस्टिवल इज अ मोस्ट ट्रू सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोविंग इन द सीझन. नागालँडमध्ये आपण बघू शकतो की मोस्टू नावाचा जो सण आहे तो बऱ्याच गावांमध्ये साजरा केला जातो आफ्टर द सोविंग. आफ्टर द सोविंग म्हणजे जेव्हा पेरणी पूर्ण होते, पेरणी पूर्ण झाल्याच्या नंतर हा सण नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. ड्रेस्ड इन अ कलरफुल क्लॉथ्स, त्यावेळेला स्त्री आणि पुरुषांनी कलरफुल क्लॉथ्स, रंगबिरंगी कपडे परिधान केलेले असतात. अँड हेडगिअर म्हणजे मुंडासे घातलेले असतात. डेकोरेटेड विथ द फिदर्स, आणि ते मुंडासे जे आहेत ते
पंखांनी सजवलेले असतात. अँड वाईल्ड बोर टस्क, आणि जे रानडुक्कर असतात, रानडुकराचे जे सुळेदात असतात, त्या सुळ्यादातांनी हे हेडगिअर सजवलेले असतात. द विलेजर्स डान्स टू अ ट्रॅडिशनल म्युझिक, आणि जे गावातील गावकरी असतात ते एका पारंपरिक नृत्यावरती, पारंपरिक संगीतावरती ते नृत्य करत असतात. हार्डली अ मंथ पासेस इन एनी ऑफ द 7 स्टेट्स विदाउट अ फेस्टिवल ऑर टू, आणि एकही महिना असा नसेल किंवा एकच महिना असेल की त्या महिन्यामध्ये इथे कोणताही सण साजरा केला जात नसेल. असा एकच महिना ह्या 7 राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. 1 किंवा 2 महिने असतील असे की त्या महिन्यामध्ये एकही सण साजरा केला जात नाही, असे या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ 12ही महिने किंवा आपण बघू शकतो की उर्वरित जे महिने आहेत त्या सर्व महिन्यांमध्ये या 7 राज्यांमध्ये वेगवेगळे सण वेगवेगळ्या महिन्यांमध्ये साजरे केले जातात. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टन्स, बऱ्याचशा सणांना त्या धार्मिक महत्त्व असतं, सिग्निफिकन्स त्याचं वेगळं असं महत्त्व असतं. ॲज द पीपल ऑफर थँक्स टू द गॉड, आणि बऱ्याचदा लोक देवाला, गॉडला थँक्स म्हणण्यासाठी, देवाचे आभार व्यक्त करण्यासाठी हे सण साजरे करत असतात. फॉर गुड हार्वेस्ट टू द प्रॉस्पेरिटी, आणि त्यानंतर चांगली सुगी येऊ दे, समृद्धता येऊ दे, यासाठी ते देवाला या नृत्यातून, डान्समधून विनवणी करत असतात, या सणांच्या माध्यमातून विनवणी करत असतात. और आस्क फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट द कॅलॅमिटीज, आणि ते कॅलॅमिटीज ज्या आहेत, ज्या वेगवेगळ्या ज्या आपत्ती ओढवतात, नैसर्गिक आपत्ती असतात, नॅचरल कॅलॅमिटीज असतात, यांच्यापासून आमचं संरक्षण होऊ दे, यासाठी या सणांच्या माध्यमातून हे जे नागरिक असतात ते देवांना विनवणी करत असतात. बट दिस सेलिब्रेशन्स ऑल्सो हेल्प टू एनकरेज द कल्चरल, परंतु त्याचबरोबर ही जी सणं साजरी केली जातात ते हेल्प टू एनकरेज, ते मदत करतात. कशासाठी मदत करतात? टू एनकरेज द कल्चरल म्हणजे पारंपरिक, आणि आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक ज्या गोष्टी आहेत, कलात्मक जी व्हॅल्यू आहे त्यांचं संवर्धन करण्यासाठी हे सण मदत करत असतात. अँड ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल, आणि हे काय करतात? ब्रिंग आउट करतात. ब्रिंग आउट म्हणजे बाहेर आणतात. कशाला बाहेर आणतात? द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल, त्या तेथील लोकांमध्ये असणारं जे नॅचरल टॅलेंट आहे, जे उपजत त्यांचे गुण आहेत, ते बाहेर येण्यासाठी हे जे वेगवेगळे सण आहेत हे मदत करत असतात. तर मग आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, ह्या सणांचा तिथल्या परंपरेशी जवळचा संबंध आहे. त्यानंतर त्यांची जी गौरवशाली परंपरा आहे या सणांमधून व्यक्त होत असते. त्यानंतर तेथील जे गॉड आहे त्या गॉडला ते विनवणी करत असतात, थँक्स म्हणत असतात, आणि या सणांच्या माध्यमातून तेथील जी नागरिक आहेत त्यांच्यामध्ये जे नैसर्गिक त्यांचं जे टॅलेंट आहे हे सुद्धा या सणांच्या माध्यमातून बाहेर येत असतं. आणि जी आपली हार्मोनी आहे, युनिटी आहे आपल्या इंडियाची, ही सुद्धा वाढण्यासाठी या सणांमुळे निश्चितच मदत होते.